दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये I-20 कार चालवणारा डॉक्टर उमर असल्याचं स्पष्ट झालंय। सूत्रांची ही सगळी माहिती आहे। DNA अहवालातून डॉक्टर उमरच कारमध्ये असल्याचं स्पष्ट झालंय। कारमधील हाडे आणि दातांचे नमुने आईच्या DNA सोबत जुळल्याचंही सूत्रांची माहिती आहे। तर दहशतवादी उमरबद्दल मोठी माहिती समोर आलेली आहे। स्फोट घडवण्यापूर्वी उमर दिल्लीमधील एका मशिदीमध्ये गेला होता। तिथून उमर लाल किल्ल्याकडे निघाला होता अशी माहिती आता समोर आलेली आहे। स्फोट घडवण्यापूर्वी उमर दिल्लीतील एका मशिदीत गेल्याचं समोर आलंय। तर दिल्लीतला स्फोट केंद्र सरकारकडून दहशतवादी हल्ला घोषित करण्यात आलेला आहे। कुठलाही उशीर न करता दोषींविरोधात कठोर कारवाई करणार असं केंद्राकडून सांगितलं जातंय। सुरक्षा कॅबिनेटच्या बैठकीमध्ये स्फोटातील मृतांना श्रद्धांजली देखील वाहिण्यात आली आहे। सरकार राष्ट्रीय सुरक्षेसाठी कटिबद्ध असा बैठकीमध्ये प्रस्ताव पारित करण्यात आलेला आहे। दोषींना शोधून पीडित कुटुंबियांना न्याय देणार असं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय। The country has witnessed a heinous terror incident perpetrated by anti-national forces through a car explosion near the Red Fort on the evening of 10th November 2025. The explosion resulted in multiple fatalities and caused injuries to several others. लाल किल्ला परिसरातील स्फोट प्रकरणी कार्डिओलॉजी विद्यार्थी डॉक्टर मोहम्मद आरिफला ताब्यात घेतल्याचं कळतंय। NIA आणि ATSची संयुक्त ही कारवाई आहे। डॉक्टर परवेजच्या माहितीवरून ATSची ही कारवाई असल्याचंही कळतंय। बघूयात पुढची बातमी। फरीदाबादमधून 2900 किलो अॅल्युमिनियम नायट्रेट जप्त करण्यात आलेला आहे। मात्र अजूनही 300 किलो स्फोटकं ही गायब असून शोध सुरू असल्याचं कळतंय। अतिरेकी डॉक्टर 2 वर्षांपासून स्फोटकं जमा करत होती अशी देखील एक प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। फरीदाबादमधून 2900 किलो अॅल्युमिनियम नायट्रेट जप्त करण्यात आलंय। फरीदाबादमध्ये अतिरेक्यांच्या डॉक्टर मॉड्यूलला अटक करण्यात यंत्रणांना यश आलं असलं तरी त्यातल्या एकानं दिल्लीमध्ये स्फोट घडवून आणला। अटक असलेल्या 4 डॉक्टरांच्या तपासात स्फोटकांबद्दल खळबळजनक माहिती समोर येते आहे। 2900 किलो अमोनियम नायट्रेट हे डॉक्टर शिकवत असलेल्या अल फलाह युनिव्हर्सिटी आणि जवळपासच्या परिसरातून पोलिसांनी जप्त केलंय। तरीही 300 किलो स्फोटकं गायब असल्याची माहिती समोर आली आहे। गायब असलेल्या 300 किलो स्फोटकांचा शोध सध्या यंत्रणा घेत आहे। अतिरेक्यांच्या डॉक्टर मॉड्यूलमधले डॉक्टर मुजम्मेल आणि डॉक्टर आदिल हे 2 वर्षांपासून स्फोटकं जमा करत होते। या स्फोटकांनी देशभर जैश-ए मोहम्मदसाठी स्फोट घडवण्याचा डॉक्टरांचा प्लॅन होता। उमरनं लाल रंगाची इको स्पोर्ट्स गाडीही हल्ल्यासाठी खरेदी केली होती। ही गाडीही आता पोलिसांनी जप्त केली आहे। दिल्ली स्फोटानंतर लष्कर-ए-तैयबाची POK मध्ये बैठक झाली। लष्करच्या दहशतवाद्यांची यावेळेस फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आलेलं आहे। अब्दुल रऊफ आणि रिजवान हनीफ मध्ये बैठक झाल्याचं कळतंय। रिजवान हनीफ लष्करच्या POK युनिटचा उपप्रमुख असल्याची ही माहिती आहे। बघूयात पुढची बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावरती असणार आहेत। फडणवीसांच्या हस्ते 5657 कोटींच्या कामांचं भूमिपूजन होणार आहे। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 44 कामांचा भूमिपूजन सोहळा असेल। कुंभमेळ्यासाठी मंजूर कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन केलं जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकमध्ये जाहीर सभा देखील असेल। फडणवीसांसह एकनाथ शिंदे आणि 8 ते 10 मंत्री आज नाशिकमध्ये असतील। मुख्यमंत्री फडणवीस आज नाशिक दौऱ्यावरती आहेत। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये वाहतूक मार्गात त्यामुळे काहीसे बदल करण्यात आलेत। रामकुंड परिसरामध्ये येणाऱ्या 7ही मार्गांवर आज प्रवेशबंदी असणार आहे। पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते रामकाल पथ प्रकल्पाचं आज भूमिपूजन केलं जाणार आहे। गर्दीची शक्यता लक्षात घेता रामकुंड परिसरातील मार्गांवरती प्रवेशबंदी करण्यात आली आहे।